हरे राम राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरित्वा वसावे दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते। परम पूजनीय माझे श्री गुरु डॉक्टर सुनील दादा लुले यांना नमस्कार करते, त्यांच्या चरणी लोटांगण घालते। आणि माझी गुरु माऊली शैलाताईंना नमस्कार करते, राजू भाऊंना नमस्कार करते। आणि श्रोते हो, आपण जगदीश मोती, आपण श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आपल्या चरणी साष्टांग नमस्कार करते आणि आजचे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते। काल आपण बघितलं की रस्त्यावर पाटी लागलेली असते है ना, आणि त्या पाटीमध्ये लिहिलेलं असते पहा, पहिले थांबा, पहा आणि मग पुढे चला। आणि त्याचा परिणाम काय होतो तर ऍक्सिडेंट होण्यापासून आपण वाचतो। तसंच आपण बघितलं की संतांनी सुद्धा अशा ठिकठिकाणी वेगवेगळ्या पाट्या लावून ठेवलेल्या आहेत, त्यांच्यानुसारी आपण आपल्या जीवनात वागलं तर आपलं ऍक्सिडेंट होत नाही। म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या धोक्यापासून, म्हणजे पुनर्जन्माच्या धोक्यापासून आपण आपल्याला वाचवू शकतो। हा विषय आपण काल विस्ताराने बघितला। त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपण बघितलं की आपल्या मनामध्ये भगवंत आहे, प्रत्येकाला इथं थोडंफार म्हणजे भगवंताप्रती श्रद्धा आहेच, असं नाही आहे की तो कोणीच असं, कोणी त्याच्या प्रत्येक करतो कमी कोणी जास्त, कोणी आपल्या कामना पूर्तीसाठी करतो, पण काही ना काही भगवंताकडे तो वळलेलाच आहे। तर हा जो आपला भाव आहे तो आपण विकसित करावा, आणि हेच विवेकाचे बळ म्हणजे सुख आणि अविवेकाचे फळ म्हणजे दुःख। या सुख दुःखापासून आपण स्वतःला वाचून घ्यावं। आणि अजून आपण बघितलं होतं की नामस्मरणात राहावे, त्याचा परिणाम काय होतो, वायफळ बडबडीत पासून आपण थांबतो आणि आपला वेळ, आपला क्षण सार्थकी लागतो। आणि त्यासाठी
हा आपले जे नामस्मरण सुरू आहे, फुकाचे मुखी नाम बोलता काय गेले, अगदी सहज मिळणारे आणि सगळ्यांना सहजतेने मिळते असं ते आहे, आणि ते आपण घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगुण निर्गुण दोन्ही एकरूप आहेत, एकच आहेत. हा भाव कसा आपण टिपला तो आपण बघितला. जो सगुण आहे तोच निर्गुण आहे. आणि पुन्हा शेवटी बघितलं, अतृप्तीपासून सुटका म्हणजे समाधान, म्हणजेच हा सगळ्यात शेवटचा भाव आपण बघितला. आणि त्याच्यासाठी आपण शॉर्ट मध्ये ह्याचं बघितलं ना, की आता आपण पूर्णत्वाकडे आज जात आहोत. आज आपली ओवी आहे की ऐसे बाळ तारुण्य आपले वृद्धाप प्रचितीस आले, ऐसे जाणून सार्थक केले पाहिजे कोणी एक. इथूनच आपण सुरुवात केली होती आणि आज इथंच आपण थांबणार आहोत. काहीतरी जीवनाचं सार्थक करण्यासाठी हा सगळा अभ्यास आहे, हा सगळा खटाटोप आहे. आणि सार्थकी लावणं म्हणजे काय, ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणं. आणि त्याच्यासाठी सेवा, सत्संग आणि नामस्मरण, हे आत्मपरीक्षण, हे स्वतःला याच्यामध्ये ठेवणं, हे 4 मूलभूत पायाभूत हे सगळे आपण बघितले. आणि हे जर आपण बरोबर ठेवले तर आपण सुखरूप होतो. सुखरूपतेच्या, आनंद रूपतेच्या उंबरठ्याकडे नेण्याची वाटचाल ह्या 4 पायांवर आपण करू शकतो. या परमार्थाच्या बिल्डिंगचे हे 4 पाय आहेत. मन चंचल आहे, हे सगळं करायचं आहे, बरोबर आहे. पण त्याच्यासाठी आपण काल विचार बघितला होता की मन चंचल आहे. कर्म वेदांताचा धरून हा विचार सांगण्याचा प्रयत्न केला होता की वेदांतामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान हे आहे सांगितलेलं. तर आपल्याला एकदम म्हणजे आपलं मन चंचल आहे. आपलं मन जेव्हा स्वार्थ बुद्धीने विचार करते आणि आपल्याला माहित आहे की आपण एकदम चांगलेच विचार करतो असं नाही आहे. कारण पाप आणि पुण्य जेव्हा समसमान झालेले आहेत तेव्हा आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झाला आहे. तेव्हा आपलं मन ह्याकडे जाणारच आहे. स्वार्थ बुद्धीने विचार करणारं, देह बुद्धीकडे धावणारं असं जेव्हा आणि ह्या विचारांमध्ये करायला लागेल तेव्हा फक्त आपल्याला आपल्याच सुखाच्या विचाराचा, जेव्हा आपल्याला स्वार्थ बुद्धीचा विचार ज्याला आपण म्हणतो तोच करायला लागेल तेव्हा आपण विचार द्यायचा की हे सर्व मिथ्या आहे, माया आहे, मृगजळ आहे, तू त्या मार्गाने जाऊ नकोस. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तू तिथं जाऊ नको. पाटी, ही पाटी आपण बघून घेतली पाहिजे संतांनी लावलेली. आणि संसार क्षणभंगूर आहे, त्या मागे तू मोह ठेवू नको. त्यासाठी तुझा अमूल्य वेळ, तुझं जीवन हा मनुष्य देह तुला मिळालेला नाहीये. सार्थकी लावण्यासाठी तुला हा मनुष्य देह मिळालेला आहे. ते तू सार्थकी लाव, ह्याच्याकडे धाव नको. गमो पंथ आनंद या राघवाचा, ह्या मार्गावर तुला जायचं आहे. असा विचार आपण कर्म मार्गासाठी दिलेला. दुसरं उपासनेसाठी ह्या मार्गावर जेव्हा बुद्धी अशी परमार्थाकडे म्हणजे गमोपंथ आनंद या मार्गाकडे चालू लागली, कधी कधी अशी चालेल, कधी कधी अशी चालेल, म्हणजे परमार्थाकडे वळेल, तेव्हा ह्या मार्गावरती धावत असेल मी साधक आहे, मी सेवक आहे. मैं सेवक सचराचर रूप स्वामी भगवंत, मी हा करणारा नाही. सिया राम मैं सब जग जानू, करो प्रणाम जोरी जुग पाणी. तेव्हा हा विचार द्यायचा
की हे सगळं जे करत आहे, ही माझी साधना सुरू आहे, माझा अभ्यास सुरू आहे, मला हे सगळं समजत आहे, मी भगवंताकडे वळत आहे, हे सगळं ईश्वर माझ्याकडून घेऊन करून घेत आहे आणि त्याच्या नियोजनाप्रमाणे मी चालले पाहिजे आणि या जगाकडे मी भगवंत दृष्टीने, की हे सगळं जग ईश्वर निर्मित आहे, ह्याच्यामध्ये तो परब्रह्म सामावलेला आहे. प्रत्येकामध्ये राम बघा, सिया राममय सब जग जाने. अशा उपासनेची पायरी. आणि शेवटी जेव्हा बघा स्वार्थ दृष्टीने जर मन धावत असेल तर सांगायचं ही माया आहे, असार आहे. तो पारमार्थिक साधन करत असेल तर मी सेवक आहे, मी निमित्ताचा धनी आहे आणि हे ईश्वराचं नियोजन आहे, हा विचार. आणि तिसरा ज्ञानाचा. जेव्हा बुद्धी निश्चयात्मक होऊन गेलेली आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या यावर निश्चित झाली आहे, द्वंद्व मिटलेला आहे, सर्वत्र भगवंताचीच अनुभव व्हायला लागलेला आहे. आणि असा जेव्हा अनुभवाला मिळतो अद्वैत मी एकला दुसरा न कोणी मजला, तेव्हा काम झालेलं आहे, झाले जन्माचे सार्थक. जे ऐसे जाणावे सार्थक केले पाहिजे कोणी एक, तो एक मी असावा. ह्या मनुष्य देहाने मी हे सार्थक केलेलं असावं. आणि असा विचार करण्याची काही आता आवश्यकताच नाही आहे. आता विचार करण्यासाठी मी वेगळा कुठं आहेच. वासुदेव सर्वमिती, हे सर्व भगवंताचं आहे, भगवंतच आहे, किंबहुना मीच आहे. सर्वत्र मीच मी. आता काय राहिलंच आहे बाकी. असा आपण सगळं पाहिलेलं आहे. लाली मेरे लाल की जित देखो उतर लाल, लाली देखन मैं गई मैं भी हो गई लाल. देव पाहावयासी गेलो, देव होऊन आठेलो. ही सगळी वाटचाल आपण एवढ्या दिवसाच्या अभ्यासाने थोडं 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 समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि ते सगळं करत असताना आपल्याला आत्मानुआत्मा विवेक, नित्यानित्य विवेक, असे ह्या विवेकाचे आपण सतत जागे ठेवायचं आहे, सतत विवेकी राहायचं आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की ती वस्तू संबंधी, या जगासंबंधी, या वस्तू संबंधी, सगळ्यांसंबंधी अनासक्ती निर्माण होते आणि वैराग्य आपल्यामध्ये बांधते. आणि हे अनात्म क्षर अशाश्वत वस्तूंना मी सोडावं की मी ओळखावं, हे मला आता काही बाकीच नाही राहिलं आहे, कारण अनासक्त झालेलं आहे, वैराग्य अंगीत बांधलं आहे. आणि ही आसक्ती सोडणे म्हणजेच वैराग्य आहे. ही आसक्ती आता सुटली आहे आणि आसक्ती सुटली याचा अर्थ वैराग्य आहे. त्याच्या मागे विवेक, वैराग्य नुसतंच येत नाही, विवेकाने ते आलं पाहिजे. नाही तर क्षणिक वैराग्य, स्मशानात आपण जातो की नाही तेव्हा येते ना वैराग्य, पण तसं क्षणिक वैराग्य नाही, विवेकाने आलेलं वैराग्य असावं. आणि असं विवेक त्याच्या मागे असावं, त्याच्या मागे हे ज्ञान असावं. असा हे त्रिकूटच आहे. आणि ह्या त्रिकूटाच्या मागे भक्ती असावी. सगुणाच्या संगी आलो निर्गुणाशी भेटावया. ही भक्ती अगदी हाच तो जो आहे आत्मा, तोच सगुण रूपाने हा प्रकट झालेला आहे. आणि तोच तो आत्मा स्वसंवेद्य आहे, त्यामुळे त्याच्या अनुसंधानात राहता येत नाही, या अवयवाने, ह्या मनाने तो जाणता येत नाही. म्हणून भक्ती. आत्मा
आत्मतत्वाचे हे स्वरूप म्हणजेच ज्ञानी भक्ती. ज्ञानी भक्त मोही अति प्यारा, भगवंताने म्हटलं आहे. तो ज्ञानी भक्त मला व्हायचा आहे. तो मी ज्ञानी शिष्य, मी माझ्या श्री गुरूंचा लाडका भक्त व्हायचं, शिष्य व्हायचा आहे. मी भगवंताचा लाडका भक्त मला व्हायचा आहे. आणि त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे की ते परब्रह्म हे विटेवरी उभे, त्याला जाणून त्याची भक्ती करायची आहे. आणि त्याच्यासाठी ज्ञान, भक्ती, विवेक आणि वैराग्य हे 4 मजबूत पायाभूत मी अशी माझी विचारांची ठेवण असेल तर सगळं छान जमते. आणि असं श्री गुरूंच्या कृपेने होत असते. ते कृपाळू आहेत, ते ज्ञानी आहेत. ज्यांचे अवयव सुखाचे कुंभ, ज्यांचे सगळे प्रेमभाव, ज्यांचे देखता सुख उपजे, ते सज्जन आम्हा देवते. आणि ते श्री गुरु जेव्हा मी असा त्यांचा असा लाडका भक्त होतो, त्यांचा लाडका शिष्य होतो, आपणासारखे कधी तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. ते प्रभू आहेत, ते सर्वश्रेष्ठ आहेत. प्रभुत्व आहे म्हणजे काय, ते असे आपली सत्ता गाजवत नाहीत, त्यांची सत्ता सहज सगळ्यांनी मानलेली आहे. मी असा प्रभुत्व गाजवणारा नसावा, सहज मान्यतेने सहज सगळ्यांनी माझ्यावर प्रेम करावं. जसं आपण एक दिवस बघितलं होतं की मी जिथं बसला तिथं सगळ्यांनी प्रेमाने बसावं, मी एवढा लहान असावा. आणि मी उठेल तर सगळ्यांनी प्रेमाने माझ्यासोबत उठावं, सगळ्यांनी माझ्यासोबत प्रेमाने राहावं, असा मी असावा. आणि असे माझे श्री गुरु आहेत आणि त्यांनी मला त्यांच्यासारखं केलेलं आहे. आपणासारखे कधी तत्काळ हे जीवनाचं जे आपल्याला याच्यामध्ये जे शेवटी म्हटलं आहे सार्थक, या जीवनाच्या सार्थकाकडे आपण चाललेलो आहोत. आणि असे हे सार्थक करताना हे सुरू आहे बरं. आणि असे असल्यावर असं अजिबात समजू नका की आपल्या जीवनामध्ये सुख दुःखाचे प्रसंग येणार नाहीत, बिलकुल येतील. पण या विचारांमध्ये मी असेल तर हे सगळं ईश्वराचं नियोजन आहे आणि त्याचे नियोजन आणि माझे नियोजन वेगळे नसावे. तो आपला दोघांची ही व्यवस्था आहे. आपला असावं, तो ईश्वर आपला, तो जीव आपला, तो ब्रह्म आपला. आपलेपणामध्ये मी असावं, मी वेगळा ईश्वर वेगळा हे हा भाव नसावा. ते ईश्वराचं नियोजन असं आहे आणि माझं अपेक्षित असं आहे, हे मान्य नाही. आपलं असावं, त्याचं जे नियोजन आहे ते माझे आहे, त्यामध्ये अपेक्षित टाळावा. माझी अशी इच्छा होती, मला असं वाटते, हे सगळं केराच्या टोपलीत टाका, काका म्हणतात, डॉक्टर काका म्हणतात. त्याचं जे नियोजन आहे तेच मी स्वीकारावं, ही योजना आपली झाली पाहिजे. हा फार मोठं एक आपल्या मनामध्ये ह्या अशा सुख दुःखाच्या प्रसंगामध्ये हा भाव आपल्या मनामध्ये असेल तर आपण तिथं स्थिर राहू शकतो. आणि मग तो दुःखाचा प्रसंग येईल, कदाचित सुखाचा येईल, कदाचित दुःखाचा येईल, तेव्हा त्याची झळ मला लागत नाही, त्याचा परिणाम माझ्यावर होत नाही. सहज, कारण मी कोण आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आणि अशा रीतीने आपण हा दासबोधाचा अभ्यास करतो आहोत. हा विचार नाही मी मोक्षाकडचा अभ्यास करत आहे, हा दृष्टिकोन ठेवून हा अभ्यास करायचा आहे. मी दासबोधाचा अभ्यास नाही करत आहे.
समर्थ म्हणजे माझे श्रीगुरु आहेत. माझे श्रीगुरु आणि समर्थ वेगळे नाही आहेत. तेच समर्थच म्हणजे माझे श्रीगुरु आणि माझ्यासाठी आलेले आहेत. कारण त्या काळी मी असेल कदाचित आणि नसेल, पण तेवढी ऍक्सेप्ट करण्याची माझी शक्ती नव्हती, मला तेवढी सामर्थ्य नव्हतं, म्हणून समर्थ अजून आले आणि ह्या माझ्या श्रीगुरूंच्या रूपाने आलेले आहेत. त्यांचे अवयव सुखाचे कुंभ, ते चालते ज्ञानाचे बिंब. माणूस एरवी मनुष्याचे ते भांब लौकिकाते, ते साधारण मनुष्य नाही आहेत, ते लौकिकात आपल्याला नाही. ते श्री गुरु माझे कसे आहेत, चालते ज्ञानाचे बिंब, त्यांचे अवयव सुखाचे कुंभ. हे आणि ते माझ्यासाठी म्हणून आलेले आहेत आणि मला ब्रह्मरूप करण्यासाठी आलेले आहेत. आणि ह्याच रीतीने चातुर्याने व्यक्तीचा तो म्हणजे ह्या व्यावहारिक लाभाकडे जर मी जात असेल, मी जीव आहे हो, कदाचित मी असं व्यवहाराकडे कोण जाते माणसाच्या, व्यवहारिक लाभासाठी मी ह्या पारमार्थिकाच्या हानी करून घेत असेल तर ते मला ओढून जातात. आई जशी आपल्या बाळाला पडू देत नाही, त्याचं बोट धरून घेते, गरज पडली तर काखेत घेऊन घेते, पण बाळाला काही होऊ देत नाही. तसे हे श्रीगुरु माझी हानी होऊ देत नाही, मला नेहमी सांभाळत जातात. हा विश्वास असावा आणि त्याच्यासाठी मी ह्या संसारापासून अलिप्त झालेला असावा. तुका म्हणे आता आवरी हा चेडा, नसती ती पीडा पांडुरंगा. ही संसाराची पीडा तू माझ्या मागे नसती लावून दिलेली आहे रे, आता तू ही आवडती घे. आणि ही पीडा आहे हे मला कसं जाणलं पाहिजे की हे पीडा केव्हा नाही आहे असं वाटेल, जेव्हा मी हे खोटं आहे हे खरं नाही, तेव्हा ही पीडा होणं बंद होऊन जाईल. हे नश्वर आहे, हे मिथ्या आहे, या विचारांवर मी दृढ असेल तेव्हा ही पीडा होत नाही. आणि अशा याच्यातून आता जसं सांगितलं की आपल्या देहाला किंवा आपल्या याला काही बिमारी येणार नाही किंवा आपलं काही होणार नाही असं अजिबात समजू नका. हे देहाला हे पीडा देण्यासाठीच आहे, हे त्रासदायकच आहे, पण याच्यामध्ये एकच चांगलं आहे की ह्याच्यामुळे ब्रह्मरूप होता येते, म्हणून मनुष्य देह अनमोल आहे. बाकी याच्यामधून काही चांगलं नाही निघत. हाडा मासाचे कोथळे असं म्हटलं आहे समर्थांनी. आणि विचार केला तर याच्यातून काय चांगलं निघते हो, जरा विचार करा. फक्त आणि फक्त हे एकच त्याच्यामध्ये चांगलं आहे की या मनुष्य देहाच्या संघाने मनुष्य देहाच्या प्राप्तीने आपण ब्रह्मरूप होऊ शकतो, जन्म मरणाच्या चक्रातून सुटू शकतो. इतर कोणत्याही देहात हा नाही, सगळ्या भोग योनी आहेत. आणि म्हणून हा श्रेष्ठ आहे. आणि याच्यासाठी आपल्याला ह्या सगळे जसं आपण पहिले पाहिले आहे कित्येकदा की मी ह्या विचारांवर आरूढ राहावं की मी ब्रह्म आहे, मी अज आहे, अजर आहे, अमर आहे. कोणत्याही इंद्रियांच्या विषयाकडे माझी धाव जाऊ नये, विषयांकडची माझी धाव थांबली पाहिजे. आणि जसं ब्रह्मसूत्रामध्ये म्हटलं आहे जन्माद्यस्य यतः, म्हणजे सगळं हे जे तुझं आहे असं ते म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. हे सगळं जर हे जग रामाचे आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे आहे आणि त्याचे ते असले तर ते माझे नसेल, सरळ सरळ गोष्ट आहे. आणि मग आता त्याचे त्या जगावर मी आसक्ती ठेवावी का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. मी या आसक्तीतून निघण्यासाठी नेहमी स्वतःला
विचारात ठेवावं, विवेकात ठेवावं. कोणतीही आसक्ती सुटण्यासाठी एक एक विचार देत जावं. हे जग देवाचे आहे, माझे नाही. आसक्ती सोडा. हे जग माईक आहे, मिथ्या आहे. आसक्ती ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. सोडा. जग झालेलेच नाही. आता आसक्ती ठेवण्याचा प्रश्नच नाही. हे जग त्याच्यापेक्षा उच्च विचार, हे जग ब्रह्मरूप आहे. मग आसक्ती कुठे ठेवणार? असा कोणताही विचार द्या, पण ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. अशा पद्धतीने छान रीतीने ब्रह्मरूपतेचा आपण विचार द्यावा. आणि ह्याच्यासाठी समर्थ म्हणतात, ही विचारसरणी लगेच नाही होत, एक आणि 2 दिवसात नाही होणार. सवय लाविता सवय पडते, सवय पडता वस्तू आतुरे, नित्यानित्य विचारे घडे समाधान. ही सवय स्वतःला लावून घ्यायची आहे. आणि तशी सवय लावली तरच ह्या अभ्यासाचा, ह्या ग्रंथाचा उपयोग झाला असं समजावं. नाही तर मग ठीकच ठीक आहे, असं माझं होता कामा नये. आणि या रीतीने म्हणून या म्हणजे हे सगळं एवढी उंची आपल्याला गाठता येईल की नाही गाठता येईल, की मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. म्हणून काय करायचं आहे? भक्ती करायची आहे. आणि अशी भक्ती जी आता सांगितली, ज्ञानी यांची भक्ती, विवेक वैराग्य सहित केलेली भक्ती, त्याला जाणून त्याची भक्ती, शिव होऊन शिवाची भक्ती. आणि अशा भक्तीने रामकृष्ण गोविंद नामाचा गजर, त्याला आवाज द्यायचा, त्याला हाका मारायच्या, त्याच्याशी बोलायचं, त्याचं स्मरण करायचं, त्याच्या अनुसंधानात राहायचं. ह्याच्यासाठी म्हणून माप भक्ती केले. त्याच्या अनुसंधानात जायसाठी हे एक मार्ग आपल्या शास्त्राने, आपल्या धर्माने आपल्याला दिलेला आहे. आणि हाच आपण जर एक छान असं सगळं आपल्या जीवनामध्ये बसवून घेतलं तर सगळं त्या अजन्माशी अशा रीतीने जन्माला आणलं. आणि पुन्हा त्याच्याशी एकरूप, त्याला आणलं, त्याच्याशी एकरूप झालं, काम संपलं. गंगा सागरास मिळाली. ती एकरूपता साधण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे, हा सगळा अभ्यास आहे जो आपण करत आहोत. आणि ह्याच्यासाठी मीपणापासून सुटला, तोची एक मुक्त झाला. हे सगळ्यात महत्वाचं अजिबात विचारता कामा नये. याच्यामध्ये मीपणा अजिबात यायला नको. आणि हे सगळं मला असं मुक्ती लाभे तत्क्षणी, विश्वासिता निरूपणे दुश्चितपणे हानी होत असे समर्थ म्हणतात. असा जो निरूपण होत असते त्याच्यावर स्वतःला विश्वास ठेवला पाहिजे, तेव्हा तत्क्षणी, मग वेळ नाही लागत. मुक्ती म्हणजे आपण बघितलं आहे, या अनासक्त होणं, याचे हवं 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 याच्यापासून सुटणं म्हणजे समाधानी असणं म्हणजे मुक्ती. तत्क्षणी लागते. अशा रीतीने आपण जर मुक्त झालो, अशा रीतीने स्वतःला ठेवलं, म्हणून या विवेक धरावा, ज्ञानी प्रपंच सारावा. प्रपंच सोडायचा नाही, या ज्ञानाने प्रपंच साधावा, प्रपंच करावा नेटका म्हटलं आहे समर्थांनी. आणि आपण तो नेटाने करतो, नेटका करायला सांगितलं आहे. आणि त्याच्यासाठी आपण
जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये साक्षी रूपाने तो तुर्य आहे, तो आत्मा म्हणजे मी आहे. तिन्ही काळामध्ये, तिन्ही अवस्थांमध्ये हे पक्क लक्षात ठेवायचं आहे की मी तो तुर्य आहे, मी आत्मा आहे. आणि हे आत्मतत्व किती दूर आहे? ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलं आहे, तदे जती तन्ने जती तद्दुरे तद्वतिंते. ते माझ्यापासून किती दूर आहे? अनेक जन्म दूर. आणि जवळ किती आहे? तर मीच तो आहे. पण या विचारांनी मी अशा चिंतनाच्या माध्यमातून त्याला मी माझं जवळ करू शकतो. मी तो ब्रह्मरूप होऊ शकतो. इतकं ते माझ्या जवळ, या विचाराने मी ब्रह्मरूप होऊ शकतो. ते इतकं माझ्या जवळ आहे. चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला अनंत जन्म जे दूर आहे, आणि हा एक मनुष्य जन्म जर आपण वाया घालवणार नको, हे वर्म जर आपलं चुकल्या वर्म फेरा पडे, मग किती फेरे मारावे लागतील हे विचारू नका. मग तो इतके जन्म दूर चालला जातो. आणि तो आज जर अशा विचारांमध्ये आपण स्थिर झालो, तो किती जवळ आहे? मी तोच आहे, आजच, आत्ताच, तत्क्षणी. एका क्षणाचाही विलंब नाही. इतका तो माझ्या जवळ आहे, किंबहुना नवे नवे मीच तो आहे. याच्यासाठी फक्त आणि फक्त ही विचारसरणी, हे भक्तिशास्त्र, वेदांत शास्त्र या दोन्हीने सदा सर्वदा रामसन्निध आहे, समर्थ मनोबोधामध्ये म्हणतात. आणि तेच ईशावास्य मध्ये म्हटलेलं आहे की तद्दे जती तन्ने जती तद्दुरे तद्विन्नते. तो इतक्या जवळ आहे, तो इतक्या दूर आहे. आणि तेच सोपं करून समर्थांनी म्हटलं, सदा सर्वदा राम सन्निध आहे. काहीतरी करावे सार्थक. बरं, हे सार्थक करण्यासाठी हा सगळं आपण बोलत आहोत. आणि इतक्या दिवसापासून ह्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे हे टप्प्याटप्प्याने आपण घेत गेलं पाहिजे आहे. आणि त्याचं हे म्हणून मना सज्जना सत्य शोधून पाहे. हेच शोधण्यासाठी मला हा मनुष्य देह मिळालेला आहे. सच्चिदानंद पदवी घेणे हा अधिकार नारायणे दिलेला असेल. ही पदवी घेणं, डॉक्टर काका म्हणतात, असा जबाबदारीचा परमार्थ मी केला पाहिजे. परमार्थ हा जबाबदारीचा असला पाहिजे. पण ही माझी स्वतःची जबाबदारी आहे. मी परमार्थिक स्वतःला म्हणवते ना, मी दासबोधाचा अभ्यास करणारा स्वतःला म्हणवते, तर ही माझी जबाबदारी आहे. हे सगळं मला इतक्या समासापर्यंत आपण आला आहोत. 17 दशक आपले झालेले आहेत. आता 18व्याकडे वाटचाल आहे, म्हणजे समाप्तीकडे वाटचाल आहे. तर ही जबाबदारी मला माझी कळलेली असली पाहिजे. ही माझी जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी हे देहबुद्धी जर आडवी येत असेल तर असंग शस्त्रेनं दुरेनं चित्वा, गीता सांगते. या असंगत्वाने दूर राहून दुरेनं चित्वा, या देहबुद्धीला कापा. देहभान हे ज्ञानशास्त्रे खुडावे, समर्थ सुद्धा हेच म्हणतात. आणि समर्थ म्हणजे कोण आहे? हे माझे श्री गुरु आहेत. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, तर मी हे केलं पाहिजे. परिसंग सोडून सुखी राहावे. सुखी राहावे म्हणजे सुखरूप राहावे. यांच्या सोबत सोडू नका, सहवास सोडू नका. पुन्हा पुन्हा सांगते, देह सोडायचा नाही.
मुलं बाळ घर दार कोणालाही सोडायचं नाही. यांची आसक्ती सोडायची आहे. या देहाचं तादात्म्य सोडायचं आहे. देहाचा संग सोडायचा आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ही जबाबदारी माझी आहे. देहभान हे ज्ञानशास्त्रे खुलावे. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. मी ह्याच्यावर स्थिर असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी अहंकाराचे कदाचित कोंब येईल. हे कोणतं देहभाव म्हणजे काय? माझा अहंकार जागा होईल. तर त्याला अशा शस्त्राने अहंकाराला त्या मुळापासून उखडून फेकायचं आहे. दृढेन चित्वा. हे अहंकार म्हणजे परमार्थाचा वैरी आहे. हा सगळ्याच मूळ आहे हे. आणि ह्याला उखडण्यासाठी मी ब्रह्म आहे. हे ज्ञानशास्त्र, हे ज्ञान खड्ग, याने ते उखडून फेकायचं आहे. हा स्थूल देह मुळापासून उखडणं म्हणजे काय? शास्त्र सांगते मी हा स्थूल देह नाही, मी हा सूक्ष्म देह नाही, मी कारण देह नाही, मी महाकारण देह नाही. बघितलं आहे आपण. मी कोण आहे? चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आपलं झाला आहे हा अभ्यास. त्या विचारांवर मी स्थूर राहायचं. आणि भक्ती करायची कशी? विदेहीपणे. विदेहीपणे भक्ती मार्गाती जावी. हे विदेहीपणे करायची आहे भक्ती. जनक राजाचा प्रसंग एक सांगते ग. जेव्हा भगवंत विश्वामित्र रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन सीता स्वयंवर बघायला ह्या दोघांना घेऊन जातात. जनक राजा विश्वामित्र आले म्हणून त्यांना भेटीला येतात. आणि ह्या दोघा राजकुमारांना पाहतात. त्यांच्या बघितल्याबरोबर ते त्यांचं मन विचलित होते. तर ते श्री गुरु विश्वामित्रांना विचारतात की हे दोघं कोण आहेत? माझं मन एवढं त्या ब्रह्मतत्वावर लीन आहे, एवढं थांबलेलं आहे की कुठंच विचलित होत नाही. पण या रामाला बघितलं ना तर माझं मन ह्याच्याकडे आकर्षित होत आहे. म्हणजे पक्का हा कोणी राजाचा मुलगा नसला पाहिजे. हा कोणी साधारण मुलगा नाही आहे. हा कोणी राजकुमार नाही आहे. हा परब्रह्म रूप कोणीतरी असला पाहिजे. तुम्ही मला खरं खरं सांगा की हा कोण आहे? आणि श्री गुरु कधी खोटं बोलतात का? ते म्हणतात तुझी पण सगळ्यांसमोर हे उघडही करायचं नाही आहे. कित्येकदा हे सांगून झालं आहे की ही कुठेही वाच्यता करायची नाही, हे कुठेही बोलून दाखवायचं नाही, फक्त करायचं आहे. वाच्यता केली तर काम बिघडून जाते. म्हणून ते म्हणतात की तुझा विचार बरोबर आहे, बस एवढं सांगून ते थांबून जातात. तसंच आपण ह्या ज्ञानशास्त्राने त्याच्यावर विजय मिळवायचा. अहंकार बाजूला ठेवला की मी ते ब्रह्मरूपावर मी एवढा स्थिर आहे, माझं मन आता डिगतच नाही, कुठंच जात नाही. आणि असा जो स्थिर झालेला मन आहे आणि त्याने ते चिंतन करायचं आहे, त्याने भक्ती करायची आहे. निरालंब तत्वाचं चिंतन करण्याइतकी आपली क्षमता कधी कधी कमी पडते. शेवटी आपण जीव आहोत. इतका अभ्यास केलं कधी होऊ शकते, काही सांगता नाही येत. मग तिथं सगुणाच्या संगे आलो, निर्गुणाशी भेटावे. ह्या सगुणाचा आधार घ्यावा. इतर कोणत्याही आधारावर स्वतःला घेऊन जायचं नाही. सगुणाच्या संगे निर्गुण पाहिजे निधारे, सारासार विचारे संत संगे. तेव्हा स्वतःला सारासार विचार द्यायचा, विवेकाचा विचार द्यायचा. आणि तो कुठं मिळतो? सत्संगात.
प्रभाते म्हणे जो आपण हा सत्संग करत आहोत, फार श्रेष्ठ सत्संग सुरू आहे हा आपला. आणि अशा रीतीने स्वतःला विचार देत जायचा आणि आपलं जीवन सार्थकी लावायचं. काहीतरी करावे सार्थक. क्षणाला हे सार्थकी न्यायचं आहे बरं. आणि त्याच्यासाठी हा सगळा उपाय आहे. आणि जीवनामध्ये, व्यवहारामध्ये सगळं हे आपल्याला वापरायचं आहे. आणि जसं समर्थाने म्हटलं आहे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जे जे निंदे आहे, जे जे त्यागावयाचे आहे, ते पण त्यागत जावं. जे वंद्य आहे ते स्वीकारत जावं. विधी ते पाळते, निषेधाते गायते. आणि तरीही कर्म करायचंच आहे. मग मज देऊनी जायते कर्म फळ. कसा विचार द्यायचा? मज देऊनी जायते म्हणजे की हे सगळं ईश्वराचं नियोजन आहे. हे व्यवहारिक काळी जे जे मी कर्म केलेले आहे ते मी करणारा नाही आहे. हे ईश्वराच्या नियोजनाने मी निमित्त त्याने मला केलेलं आहे, म्हणून त्याच्या हे सगळं झालेलं आहे. मी निमित्ताचा धनी होत असे पाणी. मज देऊनी जायते कर्म फळ म्हणजे हे जे व्यवहारकालीन कर्म झाले, मग कदाचित चांगले होतील, कदाचित वाईटही होतील. गॅरंटी नाही आहे कधी काय होणार. म्हणून जे कर्म झालेले आहे ते मज देऊनी जायते कर्म फळ. हा विचार नेहमी स्वतःला जागे ठेवायचा, देत राहायचा. आणि हे तर करायचंच आहे, पक्क करायचं आहे की विधी ते गाळीते, निषेधाते विधी ते पाळीते, निषेधाते गाळीते. हे तर जमलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे. पण तरी कदाचित इथं विचार देऊन आपण त्या कर्मफळापासून सुटायचं. म्हणजे हे सगळं ईश्वराचं आहे, ईश्वराचं नियोजन आहे, त्याप्रमाणे सगळी व्यवस्था आहे आणि हे त्याचं फळ आहे. त्याला देऊन द्यायचं. म्हणजे ते कर्मफळ जे मी वाईट केलं असेल किंवा चांगलं केलं असेल, चांगल्या कर्माचं फळ पुण्य, वाईट कर्माचं फळ पाप, आणि पापाचं देणं दुःख, पुण्याचं देणं सुख. मग हे सुख दुःख कोणी भोगावे? ये मग अजून जन्म घेऊन. पण मला तर आता जन्म घ्यायचा नाही, मग हे कोणाला द्यायचं? कर्म केल्याशिवाय तर राहायचं नाही, मग हे त्याला देऊन दे. अशा रीतीने स्वतःला या क्रियमाण कर्मातून सोडवायचं. आणि परमार्थ करताना, हा अभ्यास करताना, ही साधना करताना हे सगळं करणंच आहे, आयुष्यभर करणं आहे. रिकामा एक घडी राहू नको म्हटलं आहे, अर्धघडी. मग मी हे करणारच आणि करायचंही आहे. नुसतंच असं दगडासारखं बसायचं नाही आहे. मी दगड नाही आहे, पण मी हे करेल तेव्हा हे सगळं मी पाळायचं आहे. मला साधना करायची आहे, मला अभ्यास करायचा आहे. मग ही साधना, हा अभ्यास, हे माझं सगळं ज्ञान हे माझ्या श्री गुरूंचं आहे. आणि त्यांच्या कृपेने हे सगळं ते माझ्याकडून पदवून घेत आहेत, हे त्यांना देऊन द्यायचं. आणि व्यवहारकालीन ईश्वराला देऊन द्यायचं. अशा रीतीने स्वतः रिकाम. मग ह्या चित्तामध्ये तो रिकामा चित्त, रिकाम आहे तेथे बैसवू पावले श्री गुरूंची. मग आता तो यमदेव जेव्हा मला घ्यायला येईल आणि हे चित्त जे असते सूक्ष्म देहाचं असतो, तो घेऊन जात असतो आणि त्या त्या कामनेनुसारी त्याला त्या त्या योनीमध्ये जन्माला टाकत असतो. आता हे चित्तच नाही राहिलं, ते मी पहिलेच देऊन दिलेलं आहे, तर मग आता तो काय नेईल आणि कोणाला जन्माला घालेल? संपलं की नाही सगळं? लागलं ना सार्थकी? हे सार्थक मला करून घ्यायचं आहे. आणि हे सार्थक करून, हे ती निष्काम कर्म करून, ईश्वराच्या आज्ञेचे पालन करून
मला चित्त शुद्ध ठेवायचं आहे. निष्काम उपासना याद्वारे चित्त शुद्ध होते, शांत होते आणि ईश्वराची कृपा प्राप्त होत असते. आणि ह्या ईश्वर कृपेने श्री गुरूंची प्राप्ती होत असते. आणि श्री गुरूंच्या प्राप्तीने मग ही आत्मानुभूती, आत्मकृपा होत असते. म्हणजेच मी आत्मा आहे हा अनुभव येत असतो. आणि या अनुभवाप्रत मला जायचं आहे. एवढा प्रवास करण्यासाठी सारा चाल विचारे संत संगे. हे सगळा प्रवास मला करायचा आहे. श्री गुरूंची कृपा, शास्त्र कृपा प्राप्त होते तेव्हा ह्या तिन्ही कृपांनी, म्हणजे पहिले ईश्वराची कृपा, नंतर श्री गुरूंची कृपा आणि मग शास्त्र कृपा, आणि त्याच्यानंतर हे जेव्हा होते ना तेव्हा हे शास्त्र आपल्याला कळायला लागते बरं. नाहीतर नुसतंच वाचलं तर नाही कळत. दासबोध आपल्याला तेव्हा कळायला लागतो. आपण म्हणतो ना की तुझ्या दासबोधाशी त्वा बोध व्हावे. जेव्हा समर्थ म्हणजे माझे श्री गुरु कृपा करतील तेव्हा हा दासबोध मला समजतो. नाहीतर मग ठीकच ठीक आहे, सुरू आहे आमचं आवर्तन, यात काही अर्थ नाही आहे. ही अशी कृपा होते तेव्हा सहज आत्मकृपा होत असते. आणि त्या आत्मकृपेपर्यंत मला मिळवायचं आहे, तिथवर मला जायचं आहे. अशा रीतीने आपण सहजच हे सगळं जे मिळालेलं आहे, हे तारुण्य, वृद्धप्य, हे तिन्ही काळ आपण बघून घेतलेलं आहे. हे सगळं आपण बघून घेतलेलं आहे. आणि या सगळ्यांचा कसा विचार देऊन आपण बाहेर निघायचं हे पण आपण बघितलं. अशा रीतीने आपण ह्या पूर्णत्वाकडे गेलेला आहोत. आणि ह्या पूर्णत्वाकडे ओम पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा रीतीने आज आपण हा समास पूर्ण केला. आणि हे सगळं हे माझं नाही आहे. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. हे सगळं माझ्या श्री गुरूंचं आहे. आणि आपण शांत मनाने ऐकून घेतलं. मला झेललं हो इतक्या दिवस, त्यामुळे अनावधानाने कदाचित काही बोललं गेलं असेल तर माफी द्यावी, कृपा करावी. राजू भाऊंची तर मी नेहमी ऋणातच राहू इच्छिते. त्यांना मी काही बोलूच नाही इच्छित. अशा सगळ्यांना नमस्कार करते, माझ्या वाणीला विराम देते. श्रीराम जय राम, जय जय राम. मयूरताई खूप खूप धन्यवाद. धन्यवाद म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. ते योग्य म्हणणं नाही. आम्ही तुमचं संपूर्ण समूह आपल्या ऋणातच राहणे पसंत करतोय. परत आपण आम्हाला ज्ञान द्यावे अशी आपणास विनंती करतो. आणि मालतीताईंना विनंती करतो की आपण कल्याणकारी रामराय म्हणून 13 वेळा नामस्मरण घ्यावे. कल्याणकरी राम राया देवराया, कल्याणकरी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा, तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया.
कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, कोठे जावे काय करावे. आरंभिली बोरी दयाळा, आरंभिली बोरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम, जय जय राम.